श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा जो विषय घेऊन आलेली आहे तो नक्कीच ह्या वर्षातल्या शेवटच्या दिवशी सांगत आहे, तरीही हा नवीन वर्षासाठी आहे. तर नक्कीच उद्या 1 जानेवारी आहे आणि नवीन वर्षासोबत बऱ्याच नवीन गोष्टी आपल्यासोबत जोडल्या जातात आणि प्रत्येक नवीन गोष्टीकडे आपण एका नव्या उमेदीने बघायचं असतं आणि पुढे चालायचं असतं. नक्कीच नवीन वर्ष हे प्रत्येकाला सुखाचं समाधानाचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नक्कीच आपल्यावर जर स्वामींचा आशीर्वाद आहे तर आपलं चांगलंच होणार आहे, हे अगदी डोळे झाकून ह्या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. तरीही हा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायमस्वरूपी राहावा यासाठी आपल्याला नवीन वर्षापासून काही सेवेंचा समावेश करायचा आहे. नवीन वर्षापासून आपण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. नवीन वर्षाची काही जण पार्टी साजरी करतात, कुठेतरी फिरायला जातात जेणेकरून ते आठवणी जमा करू शकतील, किंवा मग काहींचं वेगवेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग असतं, किंवा मग घरीच आपण आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार बोलवतो आणि तो एक दिवस अशा पद्धतीने साजरा करतो जो प्रत्येकाच्या आठवणीत राहील. परंतु आपण स्वामी भक्त आहोत आणि आपलं प्रमुख जे म्हणजे कर्तव्य आहे ना ते स्वामींप्रती आहे आणि नक्कीच आपल्याला ह्या 1 जानेवारीला स्वामींसाठी काहीतरी करायचं आहे, जेणेकरून स्वामींचा जो आशीर्वाद आहे तो आपल्या पाठीशी कायमस्वरूपी राहील. तर नक्कीच आपण इतर वेळेसही स्वामी सेवा करत असतो, परंतु ह्या 1 जानेवारीच्या निमित्ताने आपण जर स्वामी सेवेला पुन्हा नव्याने सुरुवात केली तर मला नाही वाटत की वर्षाच्या शेवटी कोणताही स्वामी भक्त हा उदास राहील. त्याचं नक्कीच हे वर्ष अशा पद्धतीने जर सुरू केलं तर त्याचं हे वर्ष खरोखर खूप आनंदात जाणार आहे आणि तिथून पुढची वर्ष देखील आनंदातच जाणार आहे. तर बघा, ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवायच्या आहे, अवलंब करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सेवा वगैरे सगळं काही करतो, पण सेवा करताना बऱ्याचदा आपल्याकडून होतं काय की त्या सातत्याने होत नाही, किंवा मग संकल्पयुक्त सेवा असेल तर तेवढ्या कालावधीपुरता आपण करतो, किंवा मग सप्ताह काळ आहे मग तेवढ्या कालावधीपर्यंत आपण करतो, पण नंतर पुन्हा विसर पडून जातो. ठीक आहे, आपल्याला कामं असतात, नोकरी असते, व्यवसाय असतो, सगळं काही सांभाळून करायचं असतं, पण तरीही ह्या 1 तारखेपासून किंवा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून आपल्याला ही गोष्ट मान्य करायची आहे की स्वामी, इथून मागे जे काही झालं ते झालं, पण आता ह्या नवीन वर्षापासून मी माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा जाऊ देणार नाही की मी तुमची सेवा केली नाही. असं माझ्याकडून चुकूनही होणार नाही. कारण बघा, जेवढी आपण स्वामींची सेवा करत असतो तेवढ्या आपल्या खात्यावर त्याचं फळ जमा होत असतं. साधं आपण म्हणजे 1 माळ जप जरी केलं तरीही त्याचं आपल्याला 10 पटीने फळ भेटत असतं. आणि नक्कीच आत्ता तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही, पण नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला हे उपयोगी पडत असतं. एखादं संकट जेव्हा आपल्यावर येत असतं ना तेव्हा ते संकट आपोआप माघारी जात असतं. ते का? तर ह्या स्वामी सेवेमुळे. तर असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेल्या आहे आणि अर्थात तुम्हालाही त्या ठाऊक आहे. तर आता आपण नवीन वर्षापासून आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे हे सांगते. तर बघा, नवीन वर्षाची सुरुवातच आपल्याला अगदी आनंदाने करायची आहे, उत्साहाने करायची आहे. तर त्यामुळे जर आपण सकाळपासूनच अशी काही कामं केली ना तर त्याने नक्कीच आपला उद्याचा दिवस काय पण संपूर्ण वर्ष आपलं सुखाचं जाणार आहे. त्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणारच आहोत, परंतु मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या सर्वप्रथम सांगते. तर आपल्याला स्वामी सेवा कुठल्या करायच्या आहे हे बघा. आता मी तुम्हाला 7-8 सेवा सांगत आहे, त्यापैकी तुम्हाला जेवढ्या जास्त करणं शक्य आहे तेवढ्या तुम्ही नक्कीच करू शकतात. तर सर्वप्रथम जी महत्त्वाची सेवा आहे ती अशी की रोज आपल्याला नियम घालून घ्यायचा आहे स्वतःसाठी की मी स्वामी चरित्र सारामृतमधील 1 अध्याय का होईना वाचेल. एक खूप छोटा सांगितला, 3 अध्याय वाचायला सुद्धा वेळ लागत नाही, पण कमीत कमी मी 1 अध्याय का होईना पण रोज वाचेल, त्याशिवाय मी घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. किंवा स्वामींचा मी तारक मंत्र 11 वेळेस म्हणेल. नाही मला एखाद्या दिवशी 11 वेळा म्हणायला जमलं तर कमीत कमी मी 1 वेळेस का होईना पण तारक मंत्र म्हटल्याशिवाय घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. मी स्वामींच्या 11 माळा जप करेल, किंवा नाही 11 माळी जप करणं शक्य झाल्या तर मी कमीत कमी 1 माळ का होईना पण स्वामींची करणार म्हणजे करणारच. ही झाली नित्यसेवा. आणि आपण जर स्वामी मार्गात आलो आहोत तर हे करणं आपल्याला गरजेचंच आहे. त्यामुळे एक स्वतःशी खुणगाट बांधा की मी ह्या अशा पद्धतीने उद्यापासून सुरुवात करणार. आता फक्त उद्यापासून सुरुवात करणार आणि उत्साहाच्या भरात फक्त महिनाभर चालू राहू देणार असं करू नका. तर तुम्ही हे वर्षभर सातत्याने करून बघा. कारण बऱ्याचदा होतं काय, सेवेत आपण खूप उत्साहाने येतो, सेवा करायला पण घेतो, पण तो उत्साह हळूहळू कुठेतरी कमी होऊ लागतो आणि मग त्यासाठी आपण कारणं देतो. माझ्या मागे खूप व्याप आहे, मुलं आहे, संसार आहे, नोकरी आहे, हे सगळे कारणं देतो. पण खरं सांगा, आपण इतर गोष्टी करतोच की नाही? आपण असं म्हणतो का नाही आज मला उशीर झाला, मी जेवणच करणार नाही, असं होत नाही ना. जसं जेवण आपल्या जगण्यासाठी गरजेचं आहे, आपण पोट भरतो, आपल्या जगण्यासाठी पोट भरणं गरजेचं आहे, तसंच नामस्मरण किंवा स्वामींची सेवा करणं हे देखील आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे धरून चाललो तरच आपल्याकडनं ती सेवा होणार आहे. तर हे झालं प्रमुख काम. आता वर्षभरामधल्या अडचणी ज्या असतात, जसं की आर्थिक, आरोग्याच्या तक्रारी किंवा घरातील ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी,
त्या घालवण्यासाठी इथून पुढच्या सेवा ज्या सांगत आहे त्या तुम्हाला करायच्या आहे, त्या कशा पद्धतीने करायच्या ते सांगते. तर त्यामध्ये बघा प्रामुख्याने येते ती सेवा म्हणजे गुरुचरित्राची. आता गुरुचरित्र म्हणजे आपल्याला ठरवून घ्यायचं आहे की ह्या वर्षभरामध्ये म्हणजे 2024 या वर्षभरामध्ये कमीत कमी माझ्याकडून 3 पारायणं होतील. बघा 3 पारायणं करायला काहीही लागत नाही. आता 12 महिन्यांचा कालावधी आहे. 12 महिन्यांमध्ये तुम्ही 7 21 दिवस तर नक्कीच काढू शकतात. तर ह्या 12 महिन्यांमधले 21 दिवस काढून सलग आपल्याला करायचे नाही. जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही करा, पण वर्षातून कमीत कमी 3दा माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण होईल असा मी पुरेपूर प्रयत्न करेल. आता हा तुम्ही म्हणजे स्वामींना वचन वगैरे देऊ नका, पण मी करण्याचा प्रयत्न करेल कमीत कमी असं तरी सांगा. तुम्ही 1 पाऊल टाकत आहात तर स्वामी 10 पावलं चालून येणार आहे आणि ते स्वतः तुमच्याकडून ते करून घेणार आहे. तर असं फक्त आपल्याला ठरवायचं आहे की मी हे करणार आहे. आता नाही मला गुरुचरित्र पारायण शक्य झालं तर कमीत कमी मला जसं जमणार आहे तसं कमीत कमी गुरुवारी का होईना पण मी साधं गुरुचरित्र अवतारणिका जी आहे ना ती तरी कमीत कमी वाचेल. किंवा या व्यतिरिक्त गुरुचरित्रामधील जे मेन अध्याय आहे, जसं की गुरुचरित्रातील 9वा अध्याय आहे, 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय आहे, हे अध्याय मी रोज वाचण्याचा प्रयत्न करेल. एक अध्याय वाचायला अजिबात वेळ लागत नाही, नियमही पाळावे लागत नाही, तर नक्कीच मी ते का होईना पण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. या व्यतिरिक्त बघा अजून कुठल्या सेवा असतात तर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा. आपण खूप वेळेस रडगाणं गात असतो की मी स्वामींची सेवा करते, मग माझ्या वाट्याला आर्थिक अडचणी का येतात, पैशांच्या बाबतीत आम्हाला नेहमीच म्हणजे माघार का घ्यावी लागते, आमच्या बाबतीत असं का घडतं, तर तुम्ही सेवा करतात का. हे बघा सेवा केल्याने काय होतं, आपली जी वाईट कर्म आहे ती हळूहळू कमी होण्यास मदत होतात. आणि जर आपल्या वाट्याला जर काहीतरी अशी वाईट कर्म आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे तो लाभ घेता येत नाही, तर नक्कीच आपण सेवा केल्यामुळे तो लाभ घेऊ शकतो. ते कर्म हळूहळू आपले कमी होत असतात. तर मग आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी कुठल्या सेवा सांगितलेल्या आहे तर कुंकुमार्चन, सत्यनारायण. बघा असं स्वतःशी ठाम निर्णय करून घ्या की ह्या वर्षभरामध्ये मी दर मंगळवार दर शुक्रवार मी कुंकुमार्चन करेल, तसंच दर पौर्णिमेला मी घरामध्ये सत्यनारायण करेल म्हणजे करेल. बघा वर्षभर तुम्ही करून बघा, दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करून बघा. म्हणजे दर पौर्णिमा म्हणजे काय तर दर महिन्याला 1 पौर्णिमा येते, वर्षभरामध्ये 12 पौर्णिमा येतील आणि ह्या 12 पौर्णिमेचा अनुभव तुमच्यासमोर राहणार आहे वर्षभरानंतर. पण मग त्यासाठी तुम्हाला आधी करणं गरजेचं आहे ना. त्यामुळे तुम्ही ठरवा की ह्या ज्या सेवा आहे, ज्या दिंडोरी प्रणित केंद्रात किंवा दिंडोरी केंद्रात ज्या सांगितलेल्या आहे त्या मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेन. 100 का 101% मी तुम्हाला लिहून देते, तुमच्या अडचणी सुटलेल्या असतील, पण मग हे सातत्याने करून बघा. तर ह्या ज्या सेवा आहे त्या तुम्हाला वर्षभरासाठी करायच्या आहे. आता ज्या सुरुवातीच्या मी सांगितल्या ना, अध्याय वाचणं, माळजप करणं, ह्या रोजच्या झाल्या, नित्यसेवा झाल्या, आणि ह्या सत्यनारायण गुरुचरित्र ह्या ज्या गोष्टी झाल्या ना त्या ठराविक कालावधीसाठी झाल्या. तर अशा पद्धतीने तुम्ही वर्षभर हा नियम पाळून बघा, नक्कीच तुमच्यासमोर रिझल्ट राहणार आहे. आता बघा आता तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे ना, मग तुम्हाला उद्या एक कामही करायचं आहे. ते कसं, तर तुम्हाला स्वामींच्या मठात जायचं आहे किंवा दत्त महाराजांचं जर मंदिर असेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जा, तिथे जा, श्रीफळ घेऊन जा. श्रीफळ हातात घेऊन स्वामींना सांगायचं आहे की हे नवीन वर्ष मी तुमच्या सेवेने सुरू करणार आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. इथून मागे माझ्याकडून जी सेवा झाली नाही त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्याची कसर कशा पद्धतीने भरून काढता येईल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना त्या ठिकाणी संकल्प करायचा आहे. आता संकल्पाचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकार म्हणजे काय, तर संकल्प खरं तर घरी केला जातो हातावर पाणी वगैरे घेऊन, ते मी तुम्हाला सांगतेच पुढे जाऊन. पण तो संकल्प केला ना होतं काय की आपल्याला नियम पाळणं बंधनकारक असतं. आता तशा पद्धतीचा संकल्प करून जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर मग तुम्हाला भरपूर नियम पाळावे लागतात, जसं की मांसाहार पूर्णपणे सोडावाच लागतो. आता एखादी अशी व्यक्ती असते की तिला मांसाहार सोडणं आत्ता शक्य नाही पण तिला सेवाही करायची आहे, तर नक्कीच मग तुम्ही तशा पद्धतीचा संकल्प करू नका. फक्त केंद्रात जाऊन नारळ हातात घेऊन अशा पद्धतीने सांगा. जसं जसं तुम्ही स्वामी सेवेला लागणार आहात तसं तसं तुमचं मांसाहार करण्याची जी इच्छा आहे ती हळूहळू नक्कीच कमी होणार आहे आणि तेवढा वेळ स्वामी नक्कीच प्रत्येक भक्ताला देत असतात. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की मठात जाऊन केंद्रात जाऊन काय करायचं. आता त्यानंतर अगदीच तुमची खूप अशी अडचण आहे की ती अजिबात सुटतच नाही, मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा अशा पद्धतीने करू शकता ठराविक कालावधीसाठी. त्यासाठी मात्र तुम्हाला असा संकल्प करणं गरजेचं आहे. आता प्रोसेस तशीच आहे. सर्वप्रथम तुम्हीही मंदिरात जाऊन श्रीफळ ठेवून यायचं, त्यानंतर आपल्या घरी यायचं आणि आपल्या घरी आल्यानंतर संकल्प करायचा. आता घरी आल्यानंतर संकल्प कसा करायचा ते सांगते. तर बघा घरी आल्यानंतर संकल्प करण्यापूर्वी तुम्ही सेवा निवडून घ्या. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही स्वामींना नवस करू शकता, तशाच पद्धतीचं हे आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही एखादी सेवा निवडा, स्वामींसमोर बसा, थोड्याशा अक्षता घ्या, फूल असेल तर फूल घ्या, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि स्वामींसमोर बसून किंवा तुमच्या देवघरासमोर बसून हातावर 1-1 चमचा पाणी टाकायचं आहे. संकल्प कसा करायचा हे थोडक्यात सांगते. डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर आवर्जून भेट द्या.
आता 1 चमचा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी टाकायचं आहे, डाव्या हाताने पाणी घ्यायचं आहे, उजव्या हातावर टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिण्याच्या अगोदर आपल्याला एक नाव घ्यायचं आहे. ते कसं तर बघा, ओम केशवाय नमः, हातावर पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः, केशवाय नमः म्हणून हे पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने. दुसऱ्यांदा परत पाणी घ्यायचं, त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे ओम नारायणाय नमः. आता असं म्हटल्यानंतर पुन्हा हे पाणी पिऊन घ्यायचं, तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं, तिसऱ्यांदा परत आपल्याला म्हणायचं आहे ओम माधवाय नमः, तिसऱ्यांदा पाणी पिऊन घ्यायचं. आता हे 3दा झालं बरोबर. आता यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, म्हणजे अक्षता ठेवायचे, पिवळे करून घेतलेले तांदूळ ठेवायचे, फूल असेल तर फूल ठेवायचं आणि त्यावर 1 चमचा पाणी ओतायचं. आता हे पाणी प्यायचं नाही. आता हे पाणी असंच आपल्याला हातामध्ये ठेवायचं आणि संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा बघा, जसं की माझं नाव मी घेणार आणि गोत्र, तुम्हाला जर गोत्र ठाऊक असेल तर तुम्ही तुमचं गोत्र सांगा, नसेल ठाऊक तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकतात. तर संकल्प बघा, समजा उदाहरणार्थ मी नोकरीसाठी बोलत आहे तर मी कसं म्हणणार की माझं नाव मनीषा, मी नोकरीसाठी अशी अशी सेवा करणार आहे. जसं की मी 11 गुरुवार, माझं नाव मनीषा, मी काश्यप गोत्राची, मी नोकरी लागण्यासाठी 11 गुरुवारची सेवा करणार आहे. तरीही स्वामी महाराज तुम्ही माझी ती सेवा पूर्ण करून घ्यावी आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. अशा पद्धतीने आपल्याला हा संकल्प करायचा असतो. आता हे जे हातातलं फूल अक्षता पाणी आहे ना ते खाली तामणामध्ये सोडून द्यायचं. आता हा झाला संकल्प. पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा संकल्प करणार आहात तेव्हा त्या सेवेसंबंधी जे जे नियम असणार आहे ते तुम्हाला पाळणं बंधनकारकच आहे. तेवढ्या पिरियडमध्ये तुम्ही मांसाहार करू शकत नाही. आता एखादा जे काही नियम असतील म्हणजे त्यासंबंधी तुम्ही नियम शोधा. आपल्या चॅनलवर तसे व्हिडिओ देखील आहे, तर नक्कीच ते नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. बघा, दोघांपैकी तुम्हाला कुठलं सोपं वाटत आहे अशा पद्धतीने आपण आपल्या इच्छाही पूर्ण करून घेऊ शकतो आणि आपण आपल्या स्वामींच्या छत्रछायेखाली देखील कायमस्वरूपी राहू शकतो. तर नक्कीच तुम्ही ह्या अशा पद्धतीने ह्या सेवेचा म्हणजे स्वामींना एक प्रकारे वचन द्या किंवा स्वामींसमोर संकल्प करा किंवा स्वामींसमोर अशा पद्धतीची कबुली द्या. पण करा. 1 जानेवारीच्या निमित्ताने ह्या गोष्टी करून बघा आणि वर्षभर करा. कारण वर्षभर केला नाही तर मग तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. कारण याने होणार काय आहे, वर्षभर रोज आपण स्वामींशी कनेक्टेड होणार आहोत, स्वामींचं आपल्या मुखामध्ये नाव येणार आहे आणि हळूहळू स्वामींची जी कृपा आहे ती आपल्यावर दिसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सातत्याने करा आणि विश्वासाने करा. आता ठीक आहे, मध्ये समजा अडचण आली, प्रॉब्लेम आला, सूतक आलं किंवा कुठे बाहेर जाण्याची वेळ आली, ह्या गोष्टी साहजिक म्हणजे वर्षभरामध्ये तर होऊच शकतात. तर त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे, पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. पण जेव्हा तुमच्याकडे वेळच नाही त्यावेळेस आपण ही कारणं देऊ शकतो. परंतु वेळ आहे, मग फक्त कंटाळा आला म्हणून मग मी आज केलंच नाही असं म्हणू नका. सातत्याने करा. नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी सेवेमध्ये कुणीही रिकाम्या हाती परत जात नाही, हे अगदी मी तुम्हाला कळकळीने सांगत आहे. तर चला मग तुम्हीही सुरुवात करा आणि मीही सुरुवात करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत करा आणि आपण सगळे मिळून स्वामींच्या छत्रछायेखाली तर राहणारच आहोत. स्वामी भरभरून आपल्याला आशीर्वाद देतच असतात. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा. अजून कुठल्या सेवेबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच असं कमेंट करून सुचवा. नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन वर्षामध्ये. धन्यवाद.